मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवार व्रताच्या उद्यापनाची आता वेळ आलेली आहे. उद्या 18 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे. महालक्ष्मी व्रतामध्ये शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करून सुवासिनींना घरी बोलावून त्यांची ओटी भरण्याची पद्धत आहे. असे म्हणतात की मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मीच्या गुरुवार व्रताची पूजा मनोभावे केल्यास देवी प्रसन्न होते व आपल्या कुटुंबावर कायम कृपा करते. त्यामुळे अनेक सुवासिनी महिला किंवा कुमारिका मुली देखील हे व्रत पूर्ण विश्वासाने आणि समर्पणाने करतात. उद्या या व्रताचे उद्यापन असल्याने सुवासिनींनी ओटी कशी भरावी, देवीला कोणता नैवेद्य दाखवावा, पूजा कशी करावी असे अनेक प्रश्न पडले असतील. तर आज आपण या सर्व प्रश्नांची सविस्तरपणे माहिती घेऊयात. श्री महालक्ष्मी गुरुवार व्रत उद्यापन कसे करावे? मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी महालक्ष्मीची दर गुरुवारी चौरंगावर पूजा मांडून कथा वाचून पूजा केली जाते. गुरुवारी व्रत केले जातात. देवीला नैवेद्य दाखवून आरती केली जाते. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करून विधीपूर्वक सांगता केली जाते. उद्यापन करताना दर गुरुवारी देवीची पूजा जशी मांडली जाते तशीच मांडावी. कथा वाचावी. देवीला शृंगार अर्पण करून विधीपूर्वक सर्व पूजा करावी. त्यानंतर पूजेचे उद्यापन हे सायंकाळी करण्याची पद्धत आहे. असे म्हणतात की देवी लक्ष्मी सायंकाळी आपल्या घरात येते. त्यामुळे सायंकाळी घराची स्वच्छता करावी. घरात धूप, दीप, अगरबत्ती लावावी. दारात रांगोळी घालावी. त्यानंतर सुवासिनींना आपल्या घरी बोलवावे. यामध्ये तुम्ही आपल्या क्षमतेनुसार 1, 3, 5, 7, 11 अशा प्रकारे सुवासिनी बोलावू शकता. सुवासिनींना देवीसमोर हात जोडायला सांगावे. देवीला हळदी कुंकू वाहून मग सुवासिनींना बसायला आसन द्यावे. त्यांना हळदी कुंकू लावावे. गजरा द्यावा. शृंगाराचे सामान द्यावे. सुवासिनींना यावेळी देवीचे स्वरूप मानून त्यांना नमस्कार करावा. यानंतर सुवासिनींनी खणा नारळाने ओटी भरावी. त्यांना कथेचे पुस्तक आणि केळी प्रसाद म्हणून द्यावा. गोड दूध प्यायला द्यावे. खिरीचा नैवेद्य देवीला दाखवावा. ती खीरसुद्धा तुम्ही सुवासिनींना देऊ शकता. जमल्यास सुवासिनींना आपल्या घरात जेवू घालावे. सर्वात शेवटी त्यांच्या पाया पडून आनंदाने सुवासिनींना निरोप द्यावा. या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार करू शकता. एका सुवासिनीला जरी बोलवले तरी देखील तुमची पूजा उद्यापन संपन्न होऊ शकते. मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवार व्रत उद्यापनाचे काही नियम. मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करताना सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे मनात पूर्ण विश्वास आणि श्रद्धा असणे. या दिवशी तुम्ही कोणालाही वाईट बोलू नये. मुखातून अपशब्द काढू नये. देवीच्या नामाचे दिवसभर स्मरण करावे. आपल्या घरात पूर्ण स्वच्छता या दिवशी राखावी. गरिबांना भोजन द्यावे. आपल्या क्षमतेनुसार दान करावे असे शास्त्रात सांगितले जाते. स्वच्छ धुतलेली साडी परिधान करावी. सुवासिनींनी साज शृंगार करून देवीची पूजा करावी. आपल्या घरी आलेल्या सुवासिनींना मान द्यावा. त्यांना देवीचे स्वरूप मानून पूजावे. प्रसन्न मनाने देवीची पूजा केल्यास या व्रताचे संपूर्ण फळ मिळते अशी मान्यता आहे.